नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला नागाबद्दल माहिती देतोय, ज्याला आपण कोब्रा म्हणतो. आपल्यामध्ये हा साप जो आहे, जो आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्याला पूजनीय मानलं जातं आणि काही याच्याबद्दल गैरसमज पण आहे. मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगतो की गैरसमज काय आहेत. आपण पहिलं ह्याला सापाला बघूया. रिलीजिंग करतो मी, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता जो साप बघितला आपण, त्याला आपण कोब्रा म्हणतो. कोब्रा किंवा नाग. तर ह्या सापाबद्दल गैरसमज असे आहेत की हा साप डूक धरतो म्हणून. तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. डूक वगैरे कुठलाच साप धरत नाही, कारण त्यांच्या मेमरीमध्ये तेवढं विचारच नसतं. त्यांना फक्त त्यांचं अन्न आणि निवारा या दोनच गोष्टी शोधायच्या असतात. अन्न आणि निवाऱ्यासाठीच हे जे साप आपल्या घराजवळ आढळत असतात, ते फक्त अन्न आणि निवाऱ्यासाठी. आपल्या घराच्या जवळ त्यांना उंदीर आणि बेडूक, त्यानंतर घुशी, असं त्यांचं जे खाद्य आहे ते खाद्य आपल्या घराच्या जवळ, मनुष्यवस्तीजवळ सापडत असतं. त्याच्यासाठी हे साप आपल्या घराच्या जवळपास किंवा जुनी घरं असतील, जी कौलाची घरं आहेत, मातीची घरं आहेत, दगडांची घरं आहेत, तर अशा घरांमध्ये हा साप राहत असतो. त्याच्यामध्ये ह्याला उंदरांचं प्रमाण बऱ्याच खाण्यासाठी भरपूर भेटत असतं. उंदीर बऱ्याच प्रमाणात त्याला खायला भेटत असतात. त्यामुळं हा साप जो आहे हा मनुष्यवस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळत असतो. त्याच्यानंतर दुसरा गैरसमज असा आहे की हा जो साप आहे हा दूध पितो म्हणून. तर साप, कुठलाही साप जो आहे हा दूध पित नाही, कारण साप हा सस्तन प्राणी नाही आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की साप हा सस्तन प्राणी नाही आहे. कारण जो सस्तन प्राणी आहे त्यालाच दूध हे ते प्राणीच दूध पिऊ शकतात. कुठलाही साप सस्तन प्राणी नाही आहे. कुठलाही साप सस्तन प्राण्यांमध्ये मोडत नाही आहे. त्यामुळं सापाचा आणि दुधाचा कुठेही लांबवर संबंध येत नाही. ज्यावेळेस आपण गारुड्याला पाहतो की काही जण म्हणतात की आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं, गारुडी दूध पाजत होता आणि सापाने दूध पिलं म्हणून. तर तो फार मोठा गैरसमज आहे की गारुडी जे आहेत ते बरेच दिवस सापांना कोंडून ठेवलेलं असतं, त्यांनी पकडून ठेवलेलं असतं आणि त्यांना अन्न आणि पाणी हे दिलेलं नसतं. आणि ज्यावेळेस त्याच्यासमोर जे पातळ जे द्रव पदार्थ समोर ठेवला जातो, त्यावेळेस तो पाणी समजून ते कदाचित पितो. पण दूध म्हणून तो साप ते पितच नाही, प्राशन करतच नाही. कारण त्याला फक्त एक पाण्याची तहान लागलेली असते, पाणी समजूनच तो ते दुधाला तोंड लावून दूध पित असतो तो. आणि दुधाने जे आहे हा यांना निमोनिया होण्याचा त्रास जास्ती असतो. कारण निमोनिया नावाचा जो आजार आहे तो या सापांना लवकर होऊ शकतो दुधामुळं. तर तुम्ही हा पण गैरसमज काढून टाका की साप हा दूध पितो म्हणून. की जरी आता ह्या समजा नागपंचमीला तुम्हाला वाटलं की कुठला गारुडी साप घेऊन आला आणि तो दूध तर त्याला दूध वगैरे काही देऊ नका. गारुडी जरी तुमच्याजवळ आला तर आमच्या कुठल्याही सर्पमित्रांना तुम्ही फोन करून सांगा की आमच्या दारामध्ये गारुडी साप घेऊन आलेला आहे म्हणून. आम्ही त्याच्याकडनं तो साप ताब्यात घेऊन त्याला रेस्क्यू करून पुन्हा आम्ही निसर्गामध्ये भयमुक्त जीवन जगण्यास आम्ही रिलीज करत असतो. त्यामुळं याच्याबद्दलचे जे गैरसमज आहे, साप डूक धरतो, साप दूध पितो, असं काहीही नाही आहे. साप तुमचा बदला घेण्यासाठी कुठपर्यंत घरापर्यंत वगैरे येतो असं काहीच नाही आहे. एका वेळेस सापाची कमीत कमी 35 ते 45 अंडी असतात आणि त्या 35 ते 45 अंड्यातनं ही पिल्लं जन्माला येतात. हे पाहू शकता तुम्ही. एकसारखीच नागाची पिल्लं जी जन्माला आली आहेत ह्या बरणीमध्ये. काल आम्हाला एकाच ठिकाणी ही 3 पिल्लं सापडलीत आहे. तर यांचं होतं असं की ही एकाच वेळेस जन्माला आलेली जी पिल्लं आहेत ती एकाच वेळेस जन्माला आल्यामुळे त्यांची लांबी आणि आपण जी साईज म्हणतो ती एकसारखीच दिसत असते आणि ती तेवढ्याच भागात जवळपास आढळत असतात, तेवढ्याच भागात जवळपास राहत असतात. त्याच भागात लहानाची मोठी झाली असते. मग जरी आपण एक साप पकडून नेऊन सोडला असेल कुठं किंवा चुकून कुणीतरी मारला असेल, तर तुम्हाला परत ज्यावेळेस दुसरा साप दिसतो त्यावेळेस गैरसमज असा होतो की अरे मी मारलेला साप परत आला म्हणून. कारण त्या भागात जन्माला आलेली जी आहेत, मी आता तुम्हाला दाखवलं की ही 3 पिल्लं जी आहेत ती एकसारखीच आहेत. तसंच ते भाग असतं की ज्यावेळेस ते जिकडे रस्ता दिसेल तिकडे जन्माला आल्यावरती ते भरकटतात. त्यामुळे तेवढ्या एरियामध्ये ज्या 2 किलोमीटरचा एरिया असेल किंवा 1 किलोमीटरचा एरिया असेल, त्या एरियामध्ये याचं प्रमाण वास्तव्य त्या भागात राहतंच आणि त्या भागातले उंदीर खाऊन हे मोठे होत असतात. त्यामुळं डूक धरून हा साप तुमच्याकडे तुम्हाला बदला घ्यायला वगैरे किंवा तुम्हाला मारायला वगैरे कधीच येत नाही.
आणि आत्ता हे जे तुम्ही साप पाहता ही आम्ही सोसायटीच्या लॉनवरती सोसायटीच्या पार्किंगमध्ये अशी पकडलेली आहे आणि एक आम्हाला अक्षरशः कारमध्ये सापडलं होतं आम्हाला 800मध्ये. तर ही तुम्हाला दाखवण्याचं आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ज्यावेळेस या पावसाच्या दिवसात आपल्या घराच्या जवळ ज्यावेळेस झाडी झुडपं वाढतात तर त्या भागात जाताना किंवा त्या भागात आपण वाहन लावलं असेल, गाडी लावली असेल, तिथे थोडंसं आपण तपासून बघत जा. इथून पुढे इतर सापांविषयीची जेवढी जास्त माहिती तुम्हाला व्यवस्थित आणि सोप्या भाषेत देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण फक्त एवढंच सहकार्य करा की आपल्या भागात जरी कुठलाही साप आढळला तर त्याला न मारता आपण जवळच्या सर्पमित्राला फोन करून बोलून घ्या. त्याच्याकडून तो साप पकडून त्याला व्यवस्थित जंगलामध्ये सोडण्याचं विनंती करा.